काहीतरी स्पेशल डिश बनते असं दिसतंय. इथे बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. झटपट नाश्ता करूयात ना. काय आहे, काय 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 जरा इन्ग्रेडियंट सांगा, काय काय आहेत. हे मी पोहे आहेत ना, हे बघा, तुम्हाला आवाज पण येत असेल याचा. थोडेसे अगदी भाजून घेतले, ते आवाज येतो. आणि इथे एक टोमॅटो चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे कोथिंबीर आहे, 2 मिरच्या आहेत, आलं आहे आणि फोडणीची तयारी. आणि इथे मी हा पातीचा कांदा घालणार आहे. आपण नेहमीचा कांदा नाही, आता आहे हा पातीचा कांदा. तर पातीचा कांदा घालून केलेली दडपे पोहे असं करणार आहे. आता इथे फोडणी केली आहे मी. त्याच्यामध्ये आपल्या नेहमीच जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, आलं घातलं आहे आणि मिरच्या घातल्या आहे. तर आता हे आपण पोह्यावरती घालून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मी पोह्यांवरती हा टोमॅटो घालणार. त्याच्यानंतर ही कांदापात, मस्त जरा वेगळ्या चवीचे पोहे होतीलच. आणि ही फोडणी, चवीपुरतं मीठ. आता हे मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग लिंबू तर असणारच आहे शेवटी. हे पोहे ना असे मस्त चुरचुरीत छान लागतात. हे दडपे पोहे असतात ना, हे असे थोडेसे गरम करून करायचे, म्हणजे खाताना पण खूप मजा येते. मस्त खमंग वास यायला लागला की नाही. येलो कलर, कोथिंबिरीचा हिरवा, टोमॅटो लाल, असं ते मिक्स छान दिसतंय. मस्त कुरकुरीत होणार आता. त्याच्यावरती आता हे कोथिंबीर घालूया. ओके. आणि हे राहिलंच आहे आपल्याला. थांबा, लिंबू एक पिळायचं आहे. बिया काढून टाकणे. वा, छान मल्टी कलर पोहे झालेले दिसतात. होय, कलरफुल कलरफुल एकदम. चला, झकास. ओके, चला. आणि या छानशा पोह्यांसोबत समथिंग स्पेशल. हे आईनं बेळगावहून मस्त अशी खारी बुंदी आणलेली आहे. तर ती खारी बुंदी त्या पोह्यांवरती. वा, अपना दिन तो बन गया. ना. हां, आता आपण हे पोहे सर्व करू मस्तपैकी. आणि ही खारी बुंदी कशी वाटते डिश, स्नॅक डिश, छानच वाटते. ब्रेकफास्ट डिश. आणि ही टॉप, ऑन टॉप. चला, आपण आता याचा आस्वाद घेऊया. येस. ओके, बाय. टॉप ऑफ द वर्ल्ड.